मेट्रो मार्गिका 9 दहिसर काशीगाव प्रकल्पाचा पहिला टप्पा अखेर सुरू झाला असून त्यामुळे मीरा भाईंदर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। या मार्गिकेचा 4.4 किमीचा टप्पा सुरू झाला असून पुढील टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। या प्रकल्पामुळे मेट्रो 2A आणि इतर मार्गिकांशी जोडणी होऊन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। भविष्यात कुलाबा आणि विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। मेट्रोमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदूषणात घट आणि वेळेची बचत होणार आहे। तसेच लोकलवरील ताण कमी होऊन नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय उपाध्याय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, मीरा भाईंदर मनपाचे आयुक्त राधा विनोद शर्मा, तर मीरा भाईंदर मनपाच्या महापौर डिंपल मेहता, नगरसेवक प्रकाश दरेकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्याच्याकडे पाहता येईल, इंजिनिअरिंग मार्बल म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, असा ठाणे बोरीवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे। एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे। त्याचा जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरीवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे। 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील। प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील, यातनं रेस्क्यू करता येईल। व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प MSRDCकडे होता, नंतर आपण निर्णय करून हा MMRDAला दिला आणि आता MMRDAने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय। पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे। या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स। यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल। त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे। हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे। मेगा इंजिनिअरिंग ही एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे, देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत। त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय। हे 2 TBM या ठिकाणी आहेत। नायक आपण लॉन्च केलाय। नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसत आहे ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे। दुसरं अर्जुन आहे, इथल्या झाडाचं नाव अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुन असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील। खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये
सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जातील. जसं मी सांगितलं 2 ठाण्याकडनं 2 बोरिवलीकडनं आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे. बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल. ट्विन टनेलचं शुभारंभ या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. एक अतिशय आनंदाचा दिवस ठाणे आणि मुंबईकरांच्या आयुष्यातला. खरं म्हणजे ठाणे बोरिवली हा ट्विन टनेल याची कामाची सुरुवात आपण पाहिली. 2028 पर्यंत हा पूर्ण होईल अशी कामाची संकल्पना केलेली आहे आणि या प्रकल्पाबद्दल बरीचशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. तर आम्ही सगळे दूर करून टाकले, कारण शेवटी याचं नाव नायक दिलेलं आणि एक आहे अर्जुना. नायक आणि अर्जुना इथे काम करणार आहे आणि खरं म्हणजे हे त्याला महायुती म्हटलं तर झालं. म्हणजे महायुती ताकदवान आहे, शक्तिमान आहे, परंतु नायक देखील नाव खूप चांगलं आहे आणि एका फुलपाखरावरती म्हणजे इथले जे काही जैववैविध्य जे आहे त्याच्यावर झाडाचं नाव देखील अर्जुना आहे. आणि म्हणून आता विकासाच्या वाटेवरचे सगळे खलनायक दूर झाले असून नायकाचं काम सुरू होणार आहे आणि त्याला अटक काम करणारा TBM मशीन आहे, सोबत CM आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही आता काम करणारे दोन्ही DCM आहोत आणि म्हणून सोबत असल्याने आता हा वेग कुणालाही कमी करता येणार नाही आणि अर्जुनाचं लक्ष अंतिम ध्येयावर असतं. आणि आता MMRDAचे आमचे मुखर्जी आहेत इकडे सगळे आहे, त्यांना एकच सांगणं आहे की हे जे आपण काम हाती घेतलेलं आहे वेळेमध्ये आपण पूर्ण करा, अशा प्रकारची मी खात्री बाळगतो.